विद्यार्थी मित्रांनो, आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये 9.4 हा पार्ट पाहिला. त्यामध्ये सिनॅप्स अँड ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स थ्रू द सिनॅप्स, दॅट इज सिनॅप्टिक ट्रान्समिशन या भागाची माहिती घेतली. आज आपण 9.5 अंतर्गत ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स, ठीक आहे, थ्रू द एक्झॉन, थ्रू द सायटॉन, थ्रू द डेंड्राइट याची माहिती घेऊ. तर सर्वप्रथम स्टिम्युलस म्हणजे काय आपण ही प्रॉपर्टी पाहिलेली आहे. द स्टिम्युलस इट इज एनी डिटेक्टेबल फिजिकल, chemical or electrical change that occurs in nerve, muscle, organ or organism. It is known as the stimulus. आणि हा जो स्टिम्युलस आहे, द स्टिम्युलस इज रिसिव्ड बाय रिसेप्टर ऑर्गन and the receptors present in the receptor organ convert the stimulus into the impulse. स्टिम्युलसचं रूपांतर इम्पल्स मध्ये होतं. तर हे इम्पल्स म्हणजे काय? तर इम्पल्स इज अ वेव ऑफ बायोकेमिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्स that passes along the nerve. सेक्शन ए मध्ये एका मार्कासाठी डिफाईन असेल वगैरे या प्रकारामध्ये असे प्रश्न येऊ शकतात. तर काय व्याख्या आहे? इम्पल्स इज डिफाइंड ॲज द वेव ऑफ इलेक्ट्रोकेमिकल और बायोकेमिकल डिस्टर्बन्सेस दॅट पासिंग अलॉंग द न्यूरॉन इज नोन ॲज इम्पल्स. And that transmission of nerve impulse along the nerve fiber or axonal tube. ठीक है. See here, it is the neuron, rough sketch of neuron showing the cyton, also known as soma. It is the axonal part. ठीक है. आणि या axon मधून हा जो impulse आहे तो ट्रान्समिट होतो. कशामुळे? It is a result of electrical charges across the neuronal membrane. इलेक्ट्रिकल चार्जेस या ठिकाणी निर्माण होतात या एक्झॉन मधून एक्साइटेशन कंडक्ट होत असताना. आणि हे जे चार्जेस आहेत हे चार्जेस आउटसाइड आणि इनसाइड या ठिकाणी भिन्न असतात. आणि या इलेक्ट्रिकल चार्जेसचे निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी या न्यूरॉनच्या एक्झॉनल ट्यूबमधून इम्पल्स हा कंडक्ट होतो. आता आपल्याला माहित आहे की न्यूरॉनची मुख्य प्रॉपर्टी त्यामध्ये एक्साइटेबिलिटी आणि दुसरी कंडक्टिव्हिटी. तर जेव्हा न्यूरॉन ही एक्साइट होते त्यावेळेस ही त्या इम्पल्सला कंडक्ट करते. व्हॉट इज न्यूरॉन? ईच न्यूरॉन हॅज चार्ज्ड सेल्युलर मेम्ब्रेन. सी हियर, इट इज द मेम्ब्रेन प्रेझेंट फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ साइटोप्लाझम. अराउंड द न्यूक्लियस इज नोन एज द plasma membrane of cyton. It is the plasma membrane of axon. तर ही मेम्ब्रेन कशी असते? चार्ज्ड असते. चार्ज्ड सेल्युलर मेम्ब्रेन with voltage and that voltage is different on inside and outside of membrane. काय व्याख्या आहे? प्रत्येक प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये प्रत्येक न्यूरॉन मध्ये चार्ज्ड सेल्युलर मेम्ब्रेन असते विथ व्होल्टेज. आणि हे जे व्होल्टेज आहे, हे जे चार्जेस आहेत ते आउटसाइड आणि इनसाइडला डिफरंट असतात. बघा, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन या ठिकाणी काढलेली आहे. इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ एक्झॉन इज नोन ॲज एक्झोलेमा. इथे मी अशी दाखवली, ही एक आणि दुसरी, ही एक आणि दुसरी. ओके, इट इज द plasma membrane of axon. It is known as axolemma. Axolemma. ठीक आहे. ते पूर्ण मी भरीव काढतो. इथं कसं काढलंय? इथं मी ते
भरून दाखवले नाही. हे पूर्ण एक्झोलेम्मा आहे. ठीक आहे, एक्झोलेम्मा हे बघा या ठिकाणी. तर या एक्झोलेम्मा काय करते? व्हॉट इज एक्झोलेम्मा? इट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ एक्झोन. इट सेपरेट्स outer and inner solution. It separate the outer and inner solution. It separate the outer and inner solution of different chemical compounds. Though the chemical present in the outer and inner solution, they are having different chemical compound, they are having the approximately same total number of ions. काय वाक्य आहे? या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर आणि आतमध्ये जे सोल्युशन असतात, ते सोल्युशन मध्ये केमिकल कंपाऊंड हे वेगवेगळे असतात, परंतु तरी देखील त्यामध्ये सारख्याच प्रमाणामध्ये आयॉन असतात. इट हॅज द अप्रॉक्सिमेटली सेम टोटल नंबर ऑफ आयॉन्स. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, या प्लाझ्मा मेम्ब्रेनची आउटर साइड आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनची इनर साइड, आपण या दोन्हीची माहिती घेऊ. प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट इज एक्झोलेम्मा. एक्झोलेम्माची आउटर साइड, एक्झोलेम्माची इनर साइड. यालाच काय त्याच्यामध्ये काय असतं? एक्झोलेम्माच्या बाहेर काय असतं? या ठिकाणी एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असतं. एक्झोलेम्माच्या आतमध्ये काय असतं? इनसाइडला काय असतं? इंट्रा सेल्युलर फ्लुइड असतं. ठीक आहे. आता हे जे आउटर साइड आहे, आउटर साइड कन्सिस्ट ऑफ सोडियम आयॉन, पोटॅशियम आयॉन अँड क्लोराइड आयॉन. Outer side has these three types of ion. They are sodium ion, potassium ion and chloride ion. But there is a predominance of sodium and chloride ion outside the membrane. या मेम्ब्रेनच्या बाहेर सोडियम आयॉन आणि क्लोराइड आयॉन हे सर्वाधिक प्रमाणामध्ये असतात. त्याला शब्द आहे प्रीडॉमिनन्स. Predominance of sodium and chloride ion is present outside, while the inside there is a predominance of potassium ion. Inner side, also known as the content present in inner side, it is the intracellular fluid. It consists of predominance of potassium ion and such a neuron. Such a membrane of that neuron is known as resting nerve. Resting membrane, resting nerve, also known as polarized state. काय माहित सांगतो तुम्हाला मी की जेव्हा या नर्व फायबरच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये सोडियम आणि क्लोराइड आयन असतात आणि आतमधल्या बाजूला म्हणजेच इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये प्रिडॉमिनन्स हे पोटॅशियमचं असतं. अशा कंडिशनला या नर्व फायबरला पोलराइज्ड स्टेटमध्ये आहे असं म्हणतात. ऑर इट इज नोन ॲज द रेस्टिंग फायबर, रेस्टिंग नर्व फायबर. ठीक आहे. आता ह्याच्या दोन्ही बाजू आहेत. ऑन इनसाइड देर इज एक्सेस पोटॅशियम आयॉन. पोटॅशियम आयॉन हे जास्त असतं, पोटॅशियम आयॉन हे अधिक असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय असतं? इनसाइडमध्ये काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. इनसाइड कन्सिस्ट ऑफ एक्सेस पोटॅशियम आयॉन along with large number of negatively charged protein and nucleic acid, while the outside it consists of large number of sodium ion. ठीक आहे. आउटसाइडला काय असतं? लार्ज नंबर ऑफ सोडियम आयॉन आणि इनसाइडला काय असतं? एक्सेस ऑफ पोटॅशियम आयॉन अलॉंग विथ लार्ज साइज्ड निगेटिव्हली चार्ज्ड प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. And due to such type of distribution of ions, protein, nucleic acid inside and outside the membrane it is present in the polarized state, also known as the resting nerve fiber state. तर या अशा कंडिशनला या नर्व फायबरला काय म्हणतात? पोलराइज्ड स्टेट म्हणतात किंवा
रेस्टिंग नर्व असं म्हणतात. तर या ठिकाणी बघा ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे एक्झॉनची. इथे ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे एक्झॉनची आणि हे आहे डायग्रॅमॅटिक स्ट्रक्चर काढलेलं आहे. आपण 11वीत अभ्यास केलेला आहे की फ्लुइड मोझाईक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रपोज्ड बाय सिंगर अँड निकोलसन. आणि त्या फ्लुइड मोझाईक मॉडेल काय सांगतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज द मेड अप ऑफ 2 लेयर बाय लिपिड लेयर. ठीक आहे. मग इथे या प्रकारे आपण हे काढलेलं आहे की एक लेयर या प्रकारे लेयर असते. ठीक आहे. प्रोटीन हेड आणि त्याच्या टेल्स. ठीक आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते इथं मी अशा प्रकारे एका लाईनने काढलेलं आहे डायग्रॅमॅटिक. मग दुसरा या ठिकाणी ही दुसरी लेयर फॉस्फोलिपिड बाय लेयर. ठीक आहे. हे त्याच्या टेल्स आणि मग आता आपण हे स्ट्रक्चर या प्रकारे काढलेलं आहे डायग्रॅमॅटिक. आणि काय सांगत आहोत की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये इंट्रासेल्युलर. तर इथे आपण सांगितलं आता की आउटसाइड कन्सिस्ट ऑफ प्रिडॉमिनन्स ऑफ सोडियम आयॉन while inside consists of predominance of potassium ion along with large sized protein molecule and the nucleic acid. आता बघा या ठिकाणी ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आपण 11वीत अभ्यास केला की प्लाझ्मा मेम्ब्रेन ही सिलेक्टिव्हली परमिएबल असते. प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती टनेल चॅनल असतात. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती या ठिकाणी अशा प्रकारे चॅनल असतात. There are channels. हे चॅनल असतात आणि या चॅनल मधून आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये आयॉन मॉलिक्यूल हे मूव्ह होतात. इट इज नोन एज टनेल प्रोटीन. ठीक आहे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल असतात. त्यापैकी इथे पहिलं आलेलं आहे ते म्हणजे एक चॅनल या ठिकाणी की काही प्रमाणामध्ये सोडियम आयॉन आणि पोटॅशियम आयॉन हे या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून नेहमी लीक होत असतात. बघा, फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन देर इज ऑलवेज लीकिंग ऑफ द पोटॅशियम अँड सोडियम आयॉन टेक्स प्लेस. आता दुसरी माहिती या ठिकाणी अशी येते की प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल असतात. गेट असणारे, गेट नसणारे किंवा त्याच्या ॲक्शनवरून वेगवेगळे प्रकार पडतात. आणि त्याचप्रमाणे या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप किंवा सोडियम पंप हा देखील असतो. ठीक आहे. आता हा सोडियम पंप काय असतो इथं मी फिगर काढलेली आहे बघा. सोडियम पंप. ठीक आहे. तर सोडियम पोटॅशियम पंप इन द मेम्ब्रेन इट ऑल्सो ॲक्टिवली रिस्टोअर्स द आयॉन टू देअर ॲप्रोप्रिएट साईड. बघा आता आपण काय सांगत आहोत की बाहेरच्या बाजूला अधिकाधिक प्रमाणामध्ये सोडियम आयॉन असतात. ही माहिती सुरू आहे. आतमध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये पोटॅशियम आयॉन असतात हे सांगितलं. परंतु हे जे बॅलन्स आहे जे की अप्रॉक्सिमेटली सेम टोटल नंबर ऑफ आयॉन्स दोन्ही बाजूला असतात ते कशा प्रकारे मेंटेन होतं ही माहिती आता या ठिकाणी सुरू आहे. तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती लीकी चॅनल असतात. सम अमाउंट ऑफ सोडियम अँड पोटॅशियम ऑलवेज लीक थ्रू द चॅनल. इट इज नोन ॲज लीकी चॅनल. दुसरं या ठिकाणी काय असतं तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती तरी सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप असतो किंवा सोडियम पंप असतो की ज्यामधून बघा इथे मी काढलेला आहे. हा आहे ही फिगर इथं काढलेली आहे. ठीक आहे. ही फिगर काढलेली आहे डायग्रामॅटिक फिगर आहे ती म्हणजे सोडियम पंपची किंवा सोडियम पोटॅशियम पंप. आता हे स्ट्रक्चर कुठं असतं हे स्ट्रक्चर असतं या ठिकाणी इथे किंवा इथे असं काढता येईल. हे या ठिकाणी अशा प्रकारे हे चॅनल असतं. ठीक आहे. हे असं चॅनल असतं. सॉरी हा पंप असतो आणि या पंपमधून सोडियम बाहेर जातो आणि पोटॅशियम आतमध्ये येतो.
आतमध्ये म्हणजे कुठे, इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये, म्हणजे देर इज इनफ्लो ऑफ पोटॅशियम अँड आउटफ्लो ऑफ सोडियम. तर सोडियम पोटॅशियम पंप काय असतं त्याची आपण माहिती घेऊ. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. बघा, तर हे जे इंट्रासेल्युलर फ्लुइड आहे, जर यामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये जर सोडियम आयॉन असतील तर ते सोडियम आयॉन आतून बाहेर हे फेकले जातात. दे आर पंप्ड फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड. याला म्हणायचं फ्रॉम मूविंग फ्रॉम एक्सेस or higher region to the lower region of concentration. Against the concentration there is movement of sodium ion from inside to outside, while there is inflow of potassium ion from outside to inside. मग या ठिकाणी काय होतं, तर या मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडला सारख्या प्रमाणामध्ये किंवा पोलराइज्ड स्टेट मेंटेन करण्यासाठी सोडियम पोटॅशियम पंप हा काम करतो. आणि हा पंप काय करतो, तर सोडियम इज फोर्स्ड आउट. सोडियम इज फोर्स्ड आउट व्हाईल पोटॅशियम इज टेकन इनसाइड. पोटॅशियम आयॉन आतमध्ये येतात तर सोडियम आयॉन हे बाहेर पंप केले जातात. तर ही प्रक्रिया कशी असते, तर ही प्रक्रिया घडून येण्यासाठी बघा, द प्रोसेस इज अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट and it requires the energy, and the energy is supplied by ATP. Adenosine triphosphate supply the energy to perform the sodium potassium pump. ठीक आहे. आणि ही ॲक्टिव्ह प्रक्रिया आहे, त्यामुळे या ठिकाणी एनर्जी लागते. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी पोलराइज्ड स्टेट मेंटेन करण्यासाठी काही प्रमाणामध्ये सोडियम पोटॅशियम हे ऑलवेज लीक होतात. तर दुसरं एक मेकॅनिझम हे आहे. तर दुसरं मेकॅनिझम आहे सोडियम पोटॅशियम पंप. हा पंपही काय करतो की ATPच्या सहाय्याने 3 सोडियम हे बाहेर सोडतो, तर 2 पोटॅशियम हे आतमध्ये घेतो. प्रत्येक 2 पोटॅशियमसाठी आत येण्यासाठी 3 पोटॅशियम हे बाहेर जातात. 2:3 2 पोटॅशियम अँड 3 सोडियम हा या ठिकाणी रेशो आहे. तर काय झालं या ठिकाणी, द डिफरन्स इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आयॉन ऑन द 2 साइड ऑफ मेम्ब्रेन. ही आतली साईड, बाहेरची साईड, परत आतली साईड, इनसाइड, आउटसाइड. हां, किंवा हे इनसाइड आउटसाइड, इनसाइड आउटसाइड, किंवा इथे बघा इनसाइड आउटसाइड. ठीक आहे, इनसाइड आउटसाइड. तर या दोन्ही साईडला, आउटसाइडला काय असतं, एक्सेस प्रमाणामध्ये असतात सोडियम आयॉन, इनसाइडमध्ये काय असतं, एक्सेस अमाऊंट ऑफ पोटॅशियम आयॉन. तर या मेम्ब्रेनच्या दोन्ही बाजूला सोडियम आणि पोटॅशियमचं जे प्रमाण आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे, इट प्रोड्युसेस द पोटेन्शियल डिफरन्स. And that potential difference at the resting stage, it is minus 70 millivolt. The distribution of sodium and potassium ion on the both side of plasma membrane produces a potential difference. It is about minus 50 to minus 100 millivolt. किंवा सरासरीमध्ये आकडा आहे, या ठिकाणी रेस्टिंग पोटेन्शियल हे minus 70 millivolt एवढं असतं. minus 70 millivolt it is the resting stage ला या ठिकाणी आहे potential difference, and the potential difference in the resting nerve fiber is known as resting potential. Potential difference seen in the resting nerve fiber, it is known as resting potential. It is minus 70 millivolt, and the resting potential is due to, आता हे रेस्टिंग पोटेन्शियल मायनस 70 मिलीव्होल्ट का आहे, तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनची जी परमिएबिलिटी आहे, शब्दाला पाहिजे कुठे काय आहे, परमिएबिलिटी. द डिफरन्शियल परमिएबिलिटी ऑफ रेस्टिंग मेम्ब्रेन
रेस्टिंग स्टेजला जी मेम्ब्रेन असते त्याच्यामध्ये जी परमिएबिलिटी आहे ती भिन्न असते. कशी असते ती? इट इज मोर परमिएबल टू पोटॅशियम दॅन द सोडियम. मोर परमिएबल टू द पोटॅशियम दॅन सोडियम, so that there is more potassium diffusing out. More potassium diffusing out. बाहेर जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम जातील सोडियमच्या तुलनेमध्ये than the sodium ion moving inside. Sodium ion moving inside. म्हणजे हे जे रेस्टिंग पोटेन्शियल आहे ते रेस्टिंग पोटेन्शियल या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जी डिफरन्शियल परमिएबिलिटी आहे त्याच्यामुळे मेंटेन होतं अँड इट कॉजेस द डिफरन्स इन पोलॅरिटी. इट कॉजेस स्लाइट डिफरन्स इन पोलॅरिटी. ठीक आहे, हे झालं एक कारण पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, देर इज स्लाइट मोर पोटॅशियम डिफ्युजिंग आउट दॅन द सोडियम आयॉन मुव्हिंग इन. थोड्या प्रमाणामध्ये किंवा स्लाइट डिफरन्स आहे, इक्वल प्रमाण नाही. जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम बाहेर जातात आणि कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे सोडियम पोटॅशियमच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणामध्ये सोडियम हे आतमध्ये येतात, म्हणून या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स हे तयार होतं. ओके, दुसरं कारण काय आता या ठिकाणी? दुसरं कारण काय आहे तर हे जे आउटसाइड असते, आउटसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. Electropositive because more positive ions are present outside, while the inside it is electronegative because it consists of more negatively charged ions. It is electronegative. What is reason? It consists of ions, they are negatively charged protein and nucleic acid. आपण या ठिकाणी सांगितलं इनसाइड मध्ये काय असतं, इनर साइड इट कन्सिस्ट ऑफ एक्सेस पोटॅशियम आयॉन अलॉंग विथ द लार्ज साइज्ड निगेटिव्ह प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. तर आतल्या बाजूला जे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे इंट्रासेल्युलर फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये पोटॅशियम आयॉन असतात. त्याचबरोबर आकाराने मोठे असलेले निगेटिव्हली चार्ज प्रोटीन अँड इट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. And hence the membrane it shows the electropositive outside and electronegative inside. तर बघा या ठिकाणी चॅनलचा उल्लेख येतो की ही मेम्ब्रेन जी आहे पोलॅरिटी मेंटेन का होते. देर आर टू टाइप्स ऑफ चॅनल्स. एक आहे लीकी चॅनल्स. द चॅनल्स आर नोन ॲज लीकेज चॅनल अँड दिस चॅनल्स हॅव्हिंग नो गेट दे आर नोन ॲज नॉन गेटेड and they are always open, and through this leaky channel there is inflow and outflow of sodium ion. सोडियम आणि पोटॅशियमला आतमध्ये किंवा बाहेर येण्यासाठी हे लिकी चॅनल हेल्प करतात. ओके, दुसरे या ठिकाणी असतात गेटेड चॅनल. दे आर नोन ॲज व्होल्टेज गेटेड चॅनल. या चॅनलला काय असतं, गेट असतं. बघा इथे काढले हे दोन गेट काढलेले आहे. हे चॅनल बंद आहे, क्लोज आहे. या ठिकाणी काय झालं, हे गेट उघडले. बघा हे गेट उघडे आहे, हे गेट उघडे आहे. म्हणजे व्होल्टेज गेटेड चॅनल्स फॉर सोडियम अँड पोटॅशियम as well as the leaky channel and the sodium potassium pump present on the plasma membrane. It helps in the maintaining the polarity, okay, of the nerve fiber. During resting potential, these gates are closed up and the membrane resting potential is maintained. कोणते गेट? सोडियम गेट, पोटॅशियम गेट. आता हे गेट वेगळे असतात. बघा या ठिकाणी मी काढलेलं आहे सोडियमसाठी असलेले गेट, इथे काढलेलं आहे पोटॅशियमसाठी असलेले गेट. आता हे गेट उघडं आहे, तर हे गेट बंद होतं म्हणजे कसं होईल. या ठिकाणी बघा या गेटला बंद करतो, त्या गेटला बंद करतो. हे गेट बंद झालं, हे गेट बंद झालं.
इथे असं काढतो. म्हणजे आतून बाहेर जाणारं जे प्रमाण आहे, आतून पोटॅशियम बाहेर जाणार नाही, गेट बंद झालेलं आहे किंवा बाहेरून आतमध्ये येणार नाही. आणि दुसरं आहे हे सोडियम गेट. तर हे गेट उघडू आपण. हे गेट उघडलं बघा, हे गेट उघडलं, ठीक आहे. हे गेट उघडलं. हे गेट उघडल्यामुळे काय झालं, बाहेर असणारे सोडियम आतमध्ये येतील. These two gate for the sodium, potassium, they are separate and they are closed during the resting potential or during polarized state. These gates are closed. तर आपण ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स याची माहिती घेत आहोत. आणि नर्व इम्पल्स म्हणजे काय, तर इट इज अ बायोकेमिकल और इलेक्ट्रोकेमिकल वेव ऑफ डिस्टर्बन्सेस that travels along the nerve fiber, that passes along the nerve fiber याची आपण माहिती घेतली. त्याचप्रमाणे या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या ज्या पिक्युलिटी आपण पाहिल्या की परमेबिलिटी, सेन्सिटिव्ह वगैरे, त्याचप्रमाणे सोडियम पोटॅशियम गेटेड चॅनल, तसेच सोडियम पोटॅशियम पंप और सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप, लिकेज चॅनल्स, ही माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण पुढची माहिती घेऊ की या न्यूरॉनल ट्यूबमधून, या नर्व फायबरमधून इम्पल्स जनरेट झालेला इम्पल्स जनरेट कसा होतो, मधून म्हणतो या, आणि तो पुढे पास कसा होतो. तर आपण यापूर्वी बघितलं की स्टिम्युलस अप्लाय झाल्यानंतर त्या स्टिम्युलसचं रूपांतर रिसेप्टर ऑर्गनमध्ये असलेले रिसेप्टर सेल्स या इम्पल्समध्ये करतात आणि तो इम्पल्स त्या रिसेप्टरला जोडलेल्या सेन्सरी न्यूरॉनचे डेंड्राइट रिसीव्ह करतात. ठीक आहे. त्या डेंड्राइटमधून तो इम्पल्स पुढे ॲक्सॉनकडे येतो. तर या ठिकाणी पहिली स्टेज म्हणजे डिपोलरायझेशन. देन इट इज फॉलोड बाय रिपोलरायझेशन. नर्व फायबर हा रेस्टिंग स्टेजला असतो, त्याला म्हणतात पोलराइज्ड स्टेट, ओके, किंवा पोलर स्टेट और रेस्टिंग स्टेट. असा रेस्टिंग स्टेजला असणारा नर्व फायबर हा त्याच्यामध्ये ॲक्शन पोटेन्शियल तयार झाल्यामुळे इट अंडरगोज द स्टेट ऑफ डिपोलरायझेशन अँड देन दॅट डिपोलराइज्ड पार्ट इट अगेन comes to its original state. It is known as repolarization. तर आपण याची माहिती घेऊ. तर आपण काय बघितलं आतापर्यंत, आपण बघितलेलं आहे रेस्टिंग स्टेजला असलेला नर्व फायबर. आता यातली पहिली स्टेप म्हणजे डिपोलरायझेशन. ओके. तर द ओरिजिन अँड मेंटेनन्स ऑफ रेस्टिंग पोटेन्शियल इट डिपेंड्स ऑन ओरिजिनल परफेक्ट स्टेट. तर न्यूरॉन ही रेस्टिंग स्टेजला आहे किंवा ती पोलराइज्ड स्टेटला असणं आवश्यक आहे, तरच त्याच्यामध्ये या ठिकाणी तो फायबर डिपोलराइज्ड होऊ शकतो. तर एनी चेंज और डिस्टर्बन्स टू द मेम्ब्रेन कशामध्ये, किंवा मग बघा ही जी या ठिकाणी मेम्ब्रेन आपण काढली होती सकाळी, या प्रकारे काढली होती. ठीक आहे. तर आउटसाइड इट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ठीक आहे. आउटसाइड इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड इनसाइड इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे असतं रेस्टिंग स्टेजमध्ये असताना. हे इकडे याच प्रकारे इंट्रासेल्युलर फ्लुइड, बाहेर असलेलं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. जर या ठिकाणी कोणताही बदल झाला किंवा डिस्टर्बन्स जर या मेम्ब्रेनला पोहोचला, ओके, एनी चेंज और डिस्टर्बन्स टू द मेम्ब्रेन इट कॉजेस द सोडियम टू एंटर इन टू द मेम्ब्रेन. काय होतं याच्यामध्ये, इफ देर इज एनी चेंज ऑकरिंग इन द मेम्ब्रेन, म्हणजे
म्हणजे जर आपण या मेम्ब्रेनला इम्पल्स अप्लाय केला तर या ठिकाणी काय होतं, सोडियम आयॉन जे आहे ते आतमध्ये येतात. सोडियम आयॉन आतमध्ये येतात आणि मग त्यामुळे काय होतं, या ठिकाणी सोडियम आयॉन हे आतमध्ये येतात म्हणजे या ठिकाणी जे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे -30 मिलीव्होल्ट हे कमी कमी होत जातं, हे चेंज होतं. ओके, इट लोअर्स द पोटेन्शियल डिफरन्स लेस दॅन 70 मिलीव्होल्ट. काय होतं या ठिकाणी, जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते -70 मिलीव्होल्ट पेक्षा लेस होतं, लेस. The potential difference in the plasma membrane of neuron due to the application or due to the any disturbance or application of impulse to this part, it leads to the lowering the potential difference less than 70 millivolt, and due to the lower in the potential difference the plasma membrane become more permeable to the sodium ion. The plasma membrane become more permeable to the sodium ion and more sodium they enter in the intracellular fluid. -70 मिलीव्होल्ट पेक्षा पोटेन्शियल डिफरन्स कमी झाल्यामुळे या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असलेले अधिकाधिक सोडियम आयॉन हे इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये येतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, या मेम्ब्रेनवरती गेट असतात, आपण सांगितलं तुम्हाला. ते गेट कोणते असतात, एक असतात लीकी चॅनल, दोन प्रकारचे असतात. दुसरे असतात व्होल्टेज गेटेड चॅनल. तर आता हे जे व्होल्टेज गेटेड चॅनल आहे ते दोन प्रकारे कार्य करतात. द व्होल्टेज गेटेड चॅनल इट वर्क्स इन 2 स्पेशल वे. काय करते चॅनल, दे कॅन चेंज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ मेम्ब्रेन ॲज पर द स्टिम्युलस रिसिव्ड. या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती असलेले व्होल्टेज गेटेड चॅनल काय करतात, तर ज्या प्रकारचा स्टिम्युलस आहे त्या स्टिम्युलस प्रमाणे या मेम्ब्रेनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स चेंज करतात. दुसरं, द गेट ऑपरेट सेपरेटली. देर आर 2 गेट. बघा, एक गेट कोणता असतात, एक प्रकारचं गेट कोणतं आहे सोडियमसाठी, दुसरे गेट कशासाठी असतात, पोटॅशियमसाठी. देर आर 2 टाइप्स ऑफ गेट. These gates operate separately and they are self closing. तर या ठिकाणी हे गेटची एक पेक्युलॅरिटी आहे की they operate separately, they are self closing and they can produce, they can generate the potential difference in the plasma membrane as per the stimulus or as per the stimulus received. तर जेव्हा हे मेम्ब्रेन रेस्टिंग पोटेन्शियलला असते, when the membrane is at resting potential, जेव्हा मेम्ब्रेन रेस्टिंग स्टेजला असते त्यावेळेस या मेम्ब्रेनवरती असणारे दोन्ही गेट बंद असतात. या मेम्ब्रेनवर असणारे सोडियम गेट आणि पोटॅशियम गेट हे दोन्ही बंद असतात. ठीक आहे, ते गेट बंद असतात. बघा मी बंद केले. बोथ द गेट्स आर क्लोज्ड ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल सो दॅट through this sodium gate and potassium gate there is no entry or exit of sodium as well as the potassium and thus the resting potential is maintained. पण जेव्हा आपण या ठिकाणी या न्यूरॉनला इम्पल्स अप्लाय करतो, बघा या ठिकाणी ही दुसरी स्टेज. तर ही पहिली स्टेज बघा, ही पहिली स्टेज काय आहे, हा रेस्टिंग एक्झॉन आहे. द मेम्ब्रेन इट इज नोन ॲज द पोलराइज्ड मेम्ब्रेन. ठीक आहे, या स्टेजला काय असतं, याच्यावर असणारे सोडियम आणि पोटॅशियम जे गेट बंद असतात. परंतु आपण जेव्हा या मेम्ब्रेनला इम्पल्स अप्लाय करतो, बघा ॲक्च्युली प्रक्रिया अशी आहे, स्टिम्युलसचं रूपांतर इम्पल्समध्ये होतं. जरी असलं तरी जेव्हा स्टिम्युलस अप्लाय केलेला या ठिकाणी आणि हा स्टिम्युलस ज्या भागामध्ये आपण अप्लाय करतो त्या भागामध्ये काय होतं, तर त्या भागामध्ये असणारे सोडियम आणि पोटॅशियम गेट यापैकी सोडियम गेटसाठी ही मेम्ब्रेन परमिएबल होते. या मेम्ब्रेनमधून अधिकाधिक सोडियम आयॉनमध्ये येतात. बघा आता आपण या गेटला उघडं करू, जे गेट बंद आहे या गेटला आता ओपन करू. सोडियम चॅनल ओपन झालेलं आहे
and due to the opening of sodium channel, the sodium enters inside. Sodium here, they enter from reactant. The sodium from the extracellular fluid, it enter into the intracellular fluid. At this time, potassium gates are closed. So there is more entrance of sodium. Okay. And thus, due to the more entry of sodium ion inside the exoplasm of exolemma, the intracellular fluid, it becomes electropositive, and the outside it becomes electronegative. काय झाले या ठिकाणी? ओरिजिनली आउटसाइड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इनसाइड इलेक्ट्रोनेगेटिव्ह, परंतु स्टिम्युलस अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी सोडियम गेट ओपन होतात आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असणारं मॅक्झिमम मोर अँड मोर सोडियम हे आतमध्ये येतात. त्यामुळे इनसाइड ही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होते अँड द आउटसाइड ऑफ मेम्ब्रेन इट बिकम्स इलेक्ट्रोनेगेटिव्ह. इट इज नोन ॲज द डीपोलराइज्ड स्टेट. ठीक आहे. आणि या डीपोलराइज्ड स्टेटमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, ॲक्शन पोटेन्शियल या ठिकाणी जे तयार होतं, द पोटेन्शियल डिफरन्स, द व्हॅल्यू इट इज अबाउट 30 मिलीवोल्ट टू 60 मिलीवोल्ट. म्हणजे या ठिकाणी ॲक्शन पोटेन्शियल तयार होतं. हे ॲक्शन पोटेन्शियल प्लस 30 मिलीवोल्ट ते प्लस 60 मिलीवोल्ट एवढा असतो. तर हा पार्ट झालेला आहे, हा एवढा पार्ट झालेला आहे डीपोलराइज्ड. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होतं बघा, एवढा हा जो पार्ट डीपोलराइज झालेला आहे तो या ठिकाणचं ॲक्शन पोटेन्शियल पुढे ढकलतो. ठीक आहे. हे ॲक्शन पोटेन्शियल पुढे ढकलले जाईल. ही पहिली फिगर म्हणून आपण लिहा. ठीक आहे. स्टिम्युलस अप्लाय केल्यानंतर तर काय होतं, हा जो पार्ट डीपोलराइज झालेला आहे तो पार्ट रिपोलराइज होतो आणि या पार्टच्या समोर असणाऱ्या भागाला तो डीपोलराइज होतो. It becomes the first part, it becomes repolarized and that action potential is pushed towards the adjacent part, it gets depolarized. आता याच्या पुढचा भाग कसा आहे? It is polarized. पुढच्या स्टेजमध्ये काय होईल? This part, second part that is depolarized, it gets repolarized and the further part which is polarized, it gets depolarized. अशा प्रकारचे आपण खो खो खेळतो बघा, पण कंटिन्यू द्यावा लागेल असं एक अल्टरनेटली नाही. फर्स्ट सेकंड, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ. म्हणजे बघा, पोलराइज्ड, डीपोलराइज्ड, परत पोलराइज्ड. व्हेन द पोलराइज्ड पार्ट बिकम्स डीपोलराइज्ड, ओके, द वेव ऑफ डीपोलरायझेशन इज सेंड इनटू द नेक्स्ट पार्ट. Thus this polarized part, next part it gets depolarized and the previous part it gets repolarized. Depolarized, repolarized, depolarized, repolarized असं करत करत तो इम्पल्स जो आहे तो इकडे शेवटच्या पार्टपर्यंत येतो. तर या स्टेजमध्ये काय होतं, ड्युरिंग द डीपोलरायझेशन देर इज इन्फ्लक्स ऑफ sodium ion inside. The inside of membrane become electropositive, outside become electronegative. Action potential is formed, it is about plus 30 millivolt to plus 60 millivolt. आता पुढची स्टेप इथे आहे ती म्हणजे सेकंड स्टेज, इट इज द रिपोलरायझेशन. बघा, मुद्दा मी कोण लिहित नाही. जो पार्ट डीपोलराइज झालेला होता पहिला पार्ट, तो आता रिपोलराइज होतो आणि जो पुढचा भाग पोलराइज्ड आहे तो होतो डीपोलराइज्ड. अशा प्रकारे हा जो इम्पल्स आहे त्या ॲक्झॉन मधून शेवटपर्यंत पास होत जातो. ठीक आहे. ड्युरिंग रिपोलरायझेशन व्हॉट हॅपन, द चेंज इन द पोलॅरिटी, ओके, द चेंज इन पोलॅरिटी फ्रॉम डीपोलराइज्ड बॅक टू रिपोलराइज्ड. जो पार्ट डीपोलराइज झालेला आहे त्याला परत रिपोलराइज करणे, तो परत रिपोलराइज होणे, त्याच्या बॅक स्टेटला येणे, दिस प्रोसेस इज नोन ॲज रिपोलरायझेशन.
and it occurs within a short interval. It is known as refractory period. refractory period. आता या केसमध्ये काय होतं तर या केसमध्ये लार्ज नंबर ऑफ सोडियम आयॉन ऑन द इनसाइड. तर काय झालेलं आहे या ठिकाणी मध्ये सोडियम आयॉन येतात बघा. सोडियम आयॉन हे मध्ये आलेले असतात. लार्ज सोडियम आयॉन मध्ये आल्यामुळे काय होतं तर आता या ठिकाणी या मेम्ब्रेनची सोडियमला आत घेण्याची परमिएबिलिटी कमी कमी होते. सोडियमला आत घेण्याची परमिएबिलिटी कमी होते. त्यामुळे आता सोडियम आयॉन आतमध्ये येण्याचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे. आणि त्याच वेळेस ते काय करतं तर ते या ठिकाणी पोटॅशियम व्होल्टेज गेट जे आहेत बघा या फिगरला मी कंटिन्यू करतो. तर सोडियमसाठी असलेली परमिएबिलिटी कमी होते आणि पोटॅशियम गेट उघडे होतात. पोटॅशियम गेट उघडे होतात. द पोटॅशियम गेट्स ओपन सो दॅट due to the opening of the potassium channel the potassium ion moves outside from inside. The potassium ion they moves outer side of plasma membrane because there is opening of potassium channel. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतं the potassium ion pass out very rapidly as compared to the entry of sodium ion inside. ठीक आहे. काय होतं या ठिकाणी पोटॅशियम आयॉन जे आहे ते सोडियम आयॉनचं जे येण्याचं प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात ते बाहेर जातात. आणि अशा प्रकारे हा जो पार्ट आहे जो डिपोलराइज झालेला होता तो रिपोलराइज होतो. आता या प्रक्रियेमध्ये सोडियम गेट चॅनल, पोटॅशियम गेटेड चॅनल, त्याचप्रमाणे सोडियम पोटॅशियम पंप हे देखील हेल्प करतं. आता हे जे सोडियम पोटॅशियम पंप आहे म्हणजे जेव्हा सोडियम गेट क्लोज होतं, जेव्हा हे सोडियम गेट क्लोज होतं बघा त्याला क्लोज करा. सोडियम गेट का क्लोज होईल कारण की आतमध्ये अधिकाधिक प्रमाणात सोडियम आयॉन होते. त्यामुळे द परमिएबिलिटी ऑफ सोडियम आयॉन ऑफ द मेम्ब्रेन डिक्रीजेस. देयर इज अ क्लोजर ऑफ सोडियम गेट चॅनल अँड द ओपनिंग ऑफ पोटॅशियम गेट चॅनल सो दॅट rapidly the potassium ion moves outside as compared to the sodium ion entering inside. एक दुसरा सोडियम पोटॅशियम पंप जे आहे म्हणजे ड्युरिंग रिपोलरायझेशन बघा ड्युरिंग रिपोलरायझेशन सोडियम गेट चॅनल्स आर क्लोज्ड, पोटॅशियम गेट चॅनल्स आर ओपन. ड्युरिंग डिपोलरायझेशन सोडियम गेटेड चॅनल्स आर ओपन but the potassium gated channels are closed. मग आता या ठिकाणी काय होतं अधिकाधिक सोडियम आयॉन मध्ये येण्याचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे. मॅक्झिमम पोटॅशियम आयॉन बाहेर जातात. मग आता आतमध्ये काय शिल्लक राहतं सोडियम आयॉन तर आहेतच परंतु त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये निगेटिव्हली चार्जड लार्ज साईज्ड प्रोटीन असतात, न्यूक्लिक ॲसिड असतं आणि म्हणून पुन्हा ही जी मेम्ब्रेन आहे ही इनसाइड बिकम इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आउटसाइड बिकम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कारण की पोटॅशियम आयॉन बाहेर येत आहे. सो दॅट द डिपोलराइज्ड पार्ट इट अगेन गेट्स रिपोलराइज्ड. ठीक आहे. हा पार्ट या ठिकाणी रिपोलराइज होतो आणि या प्रक्रियेमध्ये सोडियम पोटॅशियम पंप जे आहे इट बिकम्स ऑपरेशनल. म्हणजे ड्युरिंग द रिपोलरायझेशन there is opening of potassium gated channel as well as there is functional the function of sodium potassium pump it start हे ऑपरेट होतात. म्हणजे काय होतं नेमकं आता हे कशा प्रकारे कार्य करतात तर सोडियम पोटॅशियमचा दोन्ही बाजूला जे बॅलन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी 3 सोडियम आयॉन आतून बाहेर जातात प्रत्येक 2 पोटॅशियमला आतमध्ये घेण्यासाठी. फॉर एव्हरी 2 पोटॅशियम आयॉन दे एंटरिंग इनसाइड देयर इज रिमूव्हल ऑफ 3 सोडियम आयॉन आउटसाइड अँड दिस प्रोसेस इट इज ॲक्टिव्ह प्रोसेस. इट रिक्वायर्स द एनर्जी सप्लाइड बाय द ATP. तर अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे कशी होते स्टिम्युलस अप्लाय केला तो पार्ट डिपोलराइज्ड होईल. ठीक आहे.
डिपोलर झाला पुन्हा काय होईल, तो डिपोलर पार्ट हा रिपोलराइज्ड होईल आणि तो पुढच्या पार्टला डिपोलराइज करेल. म्हणजे इट इज अ प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग अ वेव ऑफ स्टिम्युलेशन कॉझिंग डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, and it is repeated continuously up to the end of axonal terminal. इथपर्यंत ही प्रक्रिया अशी कंटिन्यू होत आहे. तर या दोन स्टेपमधून हा इम्पल्स पुढे सरकतो. डिपोलराइज्ड, रिपोलराइज्ड, अगेन डिपोलराइज्ड, रिपोलराइज्ड, असं करत करत हा इम्पल्स पुढे सरकतो. आता ज्या न्यूरॉनवरती आपल्याला माहिती, देर आर टू टाइप्स ऑफ न्यूरॉन, मायलिनेटेड म्हणजे मायलिन शीत असणाऱ्या आणि दुसरा म्हणजे नॉन मायलिनेटेड मायलिन शीत नसणाऱ्या. ज्या न्यूरॉनवरती मायलिन शीत असते, बघा या ठिकाणी मी काढलेली आहे, ही पांढऱ्या रंगाची असते, फॅटी लेअर असते. व्हॉट इज मायलिन शीत? इट इज अ इन्सुलेटिंग फॅटी लेअर. ही मायलिन शीत आहे, ही मायलिन शीत, मायलिन शीत. ठीक आहे. या मायलिन शीटमुळे काय होतं, या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये आणि बाहेर या मायलिन शीट त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडियम पोटॅशियम गेटेड चॅनल किंवा सोडियम पोटॅशियम पंप हा फंक्शनल होत नाही. तर हा सोडियम पोटॅशियम पंप फक्त त्याच ठिकाणी फंक्शन करू शकतो ज्या ठिकाणी मायलिन शीट नसते, आणि तो एरिया म्हणजे नोड ऑफ रणवीर. हे आपल्याला माहिती आहे. या एका नोड ऑफ रणवीरवरून हा इम्पल्स दुसऱ्या नोड ऑफ रणवीरवरती जंप घेतो. कशामुळे जंप घेतो, तर फक्त नोड ऑफ रणवीर याच भागामध्ये सोडियम पोटॅशियम चॅनल असतात, म्हणून एका नोडवरून दुसऱ्या नोडवरती या ठिकाणी ही जी वेव ऑफ डिस्टर्बन्स आहे ती जंप घेते. इट इज नोन ॲज साल्टेटरी कंडक्शन ऑफ इम्पल्स. इट इज नोन ॲज साल्टेटरी कंडक्शन, साल्टेटरी कंडक्शन ऑफ इम्पल्स. इम्पल्स टू साल्टर हा शब्द आहे. टू साल्टर म्हणजे काय करणे, जंप घे, टू जंप. इम्पल्स जंप फ्रॉम वन नोड ऑफ रणवीर टू द अदर नोड ऑफ रणवीर, so that the velocity of conduction of impulse through the myelinated or medulated nerve fiber is about 120 meter per second. काय रेट आहे, अशा प्रकारे मायलिन शीट असणाऱ्या एक्झॉनमधून इम्पल्स हा 120 मीटर पर सेकंद या वेगाने फ्लो होतो. ही आहे व्हेलॉसिटी त्या इम्पल्सची. ठीक आहे. It is faster, okay, than the continuous conduction that occurs in non-myelinated neuron. म्हणजे 1:50 असा 50:1 याप्रमाणे रेशो आहे. थ्रू द non-myelinated neuron the impulse flows about 10 to 20 meter per second. तर अशा प्रकारे या ठिकाणी टेबल 9.7 मध्ये एक समरी पण आलेली आहे, तिचा अभ्यास करा. या ठिकाणी आपण थांबू.